तर नमस्कार माझ्या गावाल्यांनो. तर माझ्या आयुष्यात माझे कधी फ्रेंड्स वगैरे कधी कोण झाले नाहीत. म्हणजे असे काळभर टिकले आहेत असे कुठलेच मित्रमैत्रिणी झाले नाहीत. आणि शाळेत असताना पण मी जास्त असं आमच्या वर्गात एवढी ना एकी नव्हती, म्हणजे युनिटी नव्हती. त्यामुळे मुलांशी वगैरे माझं असं जास्त म्हणजे माझे 2 बेस्ट फ्रेंड होते मुलांमध्ये, आणि त्यांच्याशी माझं जास्त बोलणं वगैरे असं. मुलींमध्ये मैत्रीण वगैरे, कारण की मुलींचा आता कुस्केपणाने असतं तर आपल्या बाबा पटणार, पोरा तरी आपली वरिया सांभाळून तरी घेतात की असं विषय, आणि कसल्या फालतूगिरीत नाही आणि काय नसल्या. आणि मुळात असं विषय तर माझे ना कधी मित्रमैत्रिणी कॉलेजचे पण माझे कोण फ्रेंड्स वगैरे राहिले नाहीत. एखाद दुसरी मैत्रीण माझी कॉलेजची मग ॲड आम्ही बोलतोय, पण असे एकदम क्लोज असे कोण राहत नाही की एकदम नाता टिकला माझ्या शेवटपर्यंत. फक्त काही वर्षांपूर्वी माझ्यासोबत एकच व्यक्ती होतो, त्याकाच मी सगळं मानलेले मित्र मैत्रीण ह्यात असं. त्यामुळे मी अशी कधी ना मित्रमैत्रीण अशा आयुष्यभर टिकवणारे करूक नव्हते. तर मला असं कधी कधी वाटतं की चांगला, कारण की सोबत आपलं कोण नसतं ना तेव्हा आपण सगळ्यात जास्त स्ट्रॉंग होतं. जेव्हा आपल्या एखाद्यावरती डिपेंड राहायची, जेव्हा काय म्हणतात डिपेंड राहायची, जेव्हा आपल्या सवय लागते ना तेव्हा आपण अजून वीक होऊन जातो. मी खूप वर्ष डिपेंड होते, त्यामुळे मी स्वतः खूप वीक समजत होते की मी एखाद्यावरती खूप डिपेंड राहते. आणि जेव्हा ती व्यक्ती निघून जाताना आयुष्यातून तेव्हा आपल्याला रिअलाईज होतं, अरे ह्या व्यक्तीशिवाय आपण कोणाला जोडलंच नाही, त्यामुळे आपल्यासोबत कोणच नाही आहे. बट सगळ्यात सगळ्यात बेस्ट ह्याच असतं की जेवढे आपण एकटे राहू, जेवढे आपण स्वतःला एकटं ठेवू ना तेवढं आपण जास्त स्ट्रॉंग राहणार. सो माझ्या लाईफमधला तरी असाच किस्सा आहे की माझे जास्त काय मित्रमैत्रिणी व्हायला नाहीत. आणि आत्तासुद्धा आत्ताच्या घडीलासुद्धा माझे कोणी मित्रमैत्रिणी आहे, मला काही वाटलं तर मी माझ्या मम्मीशी शेअर करते. घरी मी मन मोकळ्यापणाने बोलते सगळ्या गोष्टी. बट असं माझे मित्रमैत्रीण किंवा माझं एखादं दुःख वगैरे मी कोणाला जाऊन काही सांगत नाही. त्यामुळे तुमच्या पण आयुष्यात असे मित्रमैत्रिणी असतात आणि तुमचे पण चांगले फ्रेंड्स असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. त्या पण मला ऐकूक आवडत.